साप्ताहिक गेम चेंजर, आवाज जनतेचा, ध्यास सत्याचा. महाराष्ट्राच्या राजकारणाला आणि समाजकारणाला सर्वाधिक मोठे हादरे देणारं आंदोलन म्हणजे मराठा आरक्षण आंदोलन. या आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील आपल्यासोबत आहेत. आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत, संवाद साधणार आहोत आणि जाणून घेणार आहोत नेमकी आत्ता आंदोलन कोणत्या स्टेजला आहे. फक्त महाराष्ट्रच नाही तर पूर्ण महाराष्ट्राला फसवणूक नाही. म्हणजे मी पुन्हा पुन्हा ते सांगतो, 4 दिवस आरक्षण लेट मिळालं तरी चालतं, पण एवढा मोठा समाज, कष्ट करणारा लढाऊ मराठा समाज, त्याला हिनवणार, तुम्ही अपमान करणार, द्वेष करणार, तर ते नाही मराठ्यांना सवय. मराठी ना 100% भयामागे सारणार. पण मला वाटतं की सध्याचं हे जे सरकार आहे ते आरक्षणासाठी पावलं उचललं असं तुम्हाला वाटतं का मागच्या अनुभवावरून? मला माहीत, मी माझं कर्तव्य करतो, माझ्या समाजासाठी रक्त घालतो, माझ्या समाजाची जीवाची बाजी लावली. ते आता सरकार काय करणार आहे ती त्यांची भूमिका आहे. आम्हाला काय करायचं आम्ही ठरवणार. तुम्हाला असं वाटतं का की आपण ज्या ती जनमत तुमच्या पाठीशी आहे, आपण राजकीय ताकद एक निर्माण करावं किंवा पर्याय निर्माण करावं? ते नाद नाही आहे मला वाटतं. पण माझ्या समाजातल्या नेत्यांनी शुद्ध वागावं, खऱ्याला खरं म्हणावं आणि खोट्याला खोटं म्हणावं, एवढीच मराठा समाजाला आशा आहे. आणि ती अपेक्षा आम्ही का धरू? तत्वनिष्ठ जे म्हणलं जातं, समाजाची प्रतिमा जर कुणी मलिन करणार असला तर आपल्या जातीचे तत्व आपण क्षत्रिय मराठ्यांनी सोडले नाही पाहिजे. ही माझं मत. तुमच्या डोळ्यात देखता जर तुमच्या समाजावरती अन्याय करून समोरचीच लॉबी एक टोळीच्या रूपात तयार झाली आणि समाजाच्या लेकरांवरती अन्याय करत असेल तर तुम्हाला काय मराठ्यांच्या नेत्याला मर्दानी वाटती गप बसण्यात? हे समाजाला न उलगडणारं कोड आहे. असे काय दगडाखाली हात गुंतले सगळ्या पक्षातल्या मराठ्यांच्या आमदार, खासदार, मंत्र्यांचे, की ते स्वतःच्या रक्ताच्या जातीच्या लेकराकडून ब्रश शब्दही काढू शकत नाहीये. हे खूप मोठं कोडं राज्यासमोर उभं आहे. खूप आलेले संकट गरिबांचे मराठे परतून लावायला लागले, पण आमच्यातला बलाढ्य असणारा वर्ग गरिबांच्या बाजूने का नाही? खूप मोठी आमच्या समाजातल्या नेत्यांमुळं गरीब मराठा दरी होऊ शकते. पण गरिबाच्या मदतीला नाही आलं तर श्रीमंत मराठ्यांच्या मदतीला गरीब मराठा जाणार नाही. हे मंत्री, आमदार, खासदारांनी समजून घेतलं पाहिजे. आपण हे जाहीररित्या व्यक्त करता पण परंतु कधी असं वैयक्तिक लोकप्रतिनिधीशी चर्चा करण्याचा वगैरे प्रसंग आला तेव्हा काय अनुभव आहे त्या संदर्भात? का समाजासाठी वैयक्तिकच भेटावं? का निमंत्रणाची आवश्यकता आहे? मी कुठल्या माझ्या गरीब मराठा समाजाला निमंत्रण दिले? धावून येत प्रत्येक जागेवर 2-2, 3-3 गट आहेत. मी आलो की माझा समाज गट सोडतो. लय झालं तर तिकडच्या बाजूला एक उभा राहतो, इकडच्या बाजूला एक राहतो, पण उभा राहतो. शिका गरीबाचं काहीतरी. राजकीय नेते आहेत ना मराठ्यांचे, गरीब मराठ्यांचं काहीतरी शिका. 100% त्यांचे मतभेद असते, असायला पण पाहिजे. त्याशिवाय एवढा मोठा गाडा, एवढा मोठा लढा चालणार पण नाही. त्यांचं काहीतरी शिका ना, मिसळा ना गरीबात. मताच्या दिवशी गरीबात मिसळता तुम्ही, तुम्हाला पाहिजे त्या दिवशी. गरीब संकटात सापडलं गरीबात मिसळायचं शिका, एवढंच माझं म्हणणं आहे. कारण तुम्हाला माझे बोलण्याचे संकेत कळते, ते लक्षात ठेवा. मगाशी आपण उल्लेख केलात की भाजपच्या काही लोकांना असे आदेश मिळाले की तुमच्या संदर्भातले विरोधातल्या पोस्ट टाकायला. काय वाकडं होतं ऐकायला मिळालंय, सांगितलं असं त्यांना. घाण नाद येत असले ती येऊन टाकन तेव्हा टाक, तितके मराठी पेटायला लागले. काम नाही. एवढ्या मोठ्या भाजप सारख्या पक्षाचं, एवढ्या मोठ्या मुख्यमंत्र्यांचे असले कामं नाहीये. पुढे आदेश देईन, पोस्ट टाकन, पुढे काम करण, येऊ कर. आता पोस्ट टाकणारावर मराठ्यांचं निवडणुकीत किती बारीक लक्ष असणार आहे, दुष्परिणाम किती आहेत. आजचं तुम्ही तुमच्या खोटारडेपणा झाकण्यासाठी तुम्ही समोरून बोलायला लावणार, त्याचे दुष्परिणाम मराठा विसरणार आहे का? 50-55% मराठा राज्यात तुम्ही अख्खे एकूण आले ना तरी आम्ही एकटेचे तेवढे काय पुरणार आहे? तर तुम्ही पोस्ट टाकायला आणि काय आला. तर आपण पाहिलं एकदम रोखठोक भूमिका, स्पष्ट शब्द अशा संपूर्ण आवेशामध्ये जरांगे पाटील यांनी अत्यंत चांगल्या पद्धतीनं या आंदोलनाची बाजू मांडलेली आहे. ज्या पद्धतीनं टीका होते त्याच पद्धतीनं अत्यंत आक्रमक शैलीमध्ये त्यांनी या सगळ्या राजकारण्यांच्यावर जे टीका करतात त्यांच्यावर टीका केलेली आहे.
सरकारवर ताशेरे उडलेले आहेत. त्यामुळे निश्चितच मनोज जरांगे पाटील यांचे हे आंदोलन आणि मनोज जरांगे पाटील हे यापुढच्या महाराष्ट्राच्या राजकारणात आणि समाजकारणात निश्चितच गेम चेंजर ठरतील. साप्ताहिक गेम चेंजर, आवाज जनतेचा, ध्यास सत्याचा.